खरं तर जामखेड सारख्या तालुक्यातून एका छोट्या गावातून तुम्ही आलात आणि आता थेट तुमचा जो प्रवास आहे तो विधान भवनापर्यंत पोहोचलेला आहे. खरं तर राजकारणामध्ये घराणेशाही असते किंवा प्रस्थापितांचं मोठं वर्चस्व असतं. मात्र हे सगळं नसताना एक फार मोठा काळ पक्षा आणि संघटनेमध्ये काढल्यानंतर तुम्हाला ही एक नवीन जबाबदारी मिळालेली आहे. तर ह्या टप्प्याकडे तुम्ही कसं पाहता? जे ध्येयाने काम करणारे संघटनेत काम करतात, ध्येयाने काम करणारे असतात, त्यांच्या मनात हा प्रश्न कधी येत नाही. म्हणजे मी ज्यावेळेस राजकारणात सुरुवात केली त्याच्यानंतर मी 80-81ला सुरुवात केली. मी 85ला पहिल्यांदा ग्रामपंचायत निवडणूक लढवली. मी पहिल्यांदा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलो. पॅनल तयार केलं भाजपचं. नगर जिल्ह्यासारख्या शुगर लॉबीच्या जिल्ह्यात जिथं भाजप औषधालाही नव्हता, खरं तिथे मी पहिल्यांदा आम्ही 6 निवडून आलो. दुसऱ्यांदा आमची बॉडी आली निवडून. वा. आणि आमच्या विरुद्ध कोण होतं तर नगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते पवार, बाबासाहेब पवार म्हणून. त्यांचं पॅनल पाडून मी पॅनल आणलं होतं. मी तिथून सुरुवात केली. त्यामुळे ग्रासरूटला काम करणारं म्हणजे मला ग्रामपंचायतीपासून अनुभव आहे. खरं. त्याच्यामुळे हा प्रवास बाहेरच्यांना वाटतं की किती अवघड आहे, पण मला तो जाणवला नाही.